30 वर्षापूर्वी हरवलेल्या 80 वर्षाच्या आजीला मिळाला कुटुंबाचा आधार. मुलाचा समोर झालेल्या हृदयद्रावक मृत्यूच्या घटनेनंतर मानसिक स्वास्थ्य बिघडलेली महिला 30 वर्षापूर्वी घरातून निघून गेली होती. 2 वर्षापूर्वी पोलिसांनी उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी आणल्यावर महिलेच्या घरचा कोणताही ठावठिकाणा नसताना रुग्णालयाने पोलिसांची मदत घेऊन मोठ्या कौशल्याने महिलेच्या घराचा पत्ता शोधून कुटुंबाशी भेट घडवून आणली. ताराबाई मोरे नाव बदलून साधारण 80 वर्षाच्या 30 वर्षापूर्वी घरातून निघून गेल्या होत्या. मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या ताराबाईंना 2 वर्षापूर्वी नाशिक पोलिसांना आढळून आल्यावर त्यांना उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केलं. ताराबाई या कुठून आल्या असल्याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे ताराबाई यांच्या कुटुंबियांना शोधायचे कसे हा प्रश्न रुग्णालयाला होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाईवर मानसिक उपचार आणि त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली. ताराबाई यांच्या घरचा पत्ता विचारायचा झाल्यास ती पंचवटी एवढंच सांगायची. रुग्णालयाने पंचवटी पोलिसांशी संपर्क साधून ताराबाई यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सांगितले, मात्र फारसा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यानच्या काळात ताराबाईंवर समुपदेशन, ग्रुप थेरपी आणि औषधोपचार देण्याचे काम सुरू होते. त्यांचे मानसिक स्वास्थ्य हळूहळू सुधारत होते. त्यामुळे तिच्याशी विचारपूस करताना अहिल्यानगर शहरातील एका परिसराचे नाव ताराबाई यांनी सांगितले असता रुग्णालयाने तात्काळ जवळच्या पोलिसांशी संपर्क करून ताराबाई यांची माहिती दिली. यावेळी पोलीस आणि रुग्णालयाला तिच्या कुटुंबाला शोधलं व नुकतंच ताराबाई यांना कुटुंबाकडे सुपूर्द केलं गेलं. ताराबाई यांचं मानसिक स्वास्थ्य चांगले सुधारले असून यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद फैजल मोहम्मद सादिक, डॉक्टर मधुरा गायकवाड, समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे, ब्रह्मदेव जाधव, महिला परिचारिका, पोलीस कर्मचारी राहुल शेळके आदींनी अथक परिश्रम घेतले. 30 वर्षापूर्वी घरातून गेलेल्या ताराबाई यांना शोधण्यासाठी कुटुंबियांनी देखील खूप प्रयत्न केले होते, पण आमचे कर्मचारी आणि पोलिसांनी ताराबाई यांच्या कुटुंबाचा शोध घेतला. ताराबाई जेव्हा कुटुंबाला भेटल्या त्यावेळी त्यांच्या कुटुंबाचा आनंद शब्दात सांगता येणारा नव्हता. कुटुंबांनी केक कापून आनंदी वातावरणात ताराबाई यांचं स्वागत केलं. आमचे समाजसेवा अधिकारी ताराबाई यांच्या स्वास्थ्याची चौकशी करीत असतात. मला प्रादेशिक मनोरुग्णालयाला अतिशय आनंद होत आहे की आम्ही एक मनोरुग्ण 30 वर्षानंतर त्याच्या स्वग्राही कुटुंबात त्यांचं कुटुंबात मिलन करत आहोत. जी गोष्ट अशी आहे की सदर महिला 30 वर्षापूर्वी घरातून मानसिक आजाराच्या धक्क्यामुळे बाहेर पडली होती. कारण त्यापूर्वी त्या काळात त्याचा मुलगा झाडावर चिंचा काढण्यासाठी चढला होता. त्यावेळी शॉक लागून मृत्यू पावला होता. त्याच्याप्रमाणे त्याला मानसिक धक्का बसल्यामुळे 30 वर्षापूर्वी ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती नाशिकच्या पंचवटी भागात राहत होती. पण 2 वर्षापूर्वी तिचं मानसिक आजार वाढल्यामुळे पोलिसांनी तिला आमच्याकडे दाखल केले. मग आमच्या मनोरुग्णालयात दाखल झाल्यानंतर आमच्या मानसोपचार तज्ज्ञांनी, समाजसेवा अधीक्षक, व्यवसायोपचार तज्ज्ञ व सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचे उपचार करून तिला बरे केल्यानंतर तिचा पुनर्वसनाचा प्रश्न येत होता. त्यावेळी आम्ही क्लू शोधत होतो, तिचा पत्ता काय सापडतो का नाही. त्यामध्ये आम्हाला थोडीशी क्लू मिळाली. त्यामध्ये सध्याचं अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर जिल्ह्यातील एक जागेचा पत्ता मिळाला, थोडा क्लू मिळाला. त्यानंतर आम्ही पोलिसांशी तेथील संपर्क साधून पत्ता कन्फर्म केला व कुटुंबाला बोलवून घेतले. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य अतिशय आनंद झाले. आनंद अक्षरशः ओसंडून वाहत होता आणि आम्ही त्यामध्ये कुटुंबात मिलन करण्यामध्ये यशस्वी झालो. याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. तर आम्ही समाजाला असं आव्हान आहे की आपल्या घरातील कोणी व्यक्ती घरातून गायब झाली असेल तरी जवळचे मनोरुग्णालय किंवा तीर्थक्षेत्र अशा ठिकाणी शोधणंसुद्धा गरजेचं आहे. केवळ आपला मनोरुग्ण गेला आता मिळणार नाही वगैरे अशा न करता हे करायचं, हे माझं आव्हान राहील. आणि आम्हाला वेळोवेळी सर्वांचं मनोरुग्णाचं पुनर्वसन करण्यासाठी समाजाकडून सुद्धा चांगल्या सहकार्याची अपेक्षा आहे.